निंबाळकरांनी बांधलेला आहे. संपूर्ण गोल हा किल्ला होता. भक्कम अगदी चौरंगी चिऱ्यामध्ये बांधलेला होता. पण कालांतराने त्याची काय झाली, पडझड झाली. किल्ल्याच्या बाहेर बारवा आहेत मोठमोठ्या दगडांनी बांधलेला, चिरेबंद दगडांनी बांधलेल्या आहेत. असं पूर्वी किल्ल्याचं वैभव होतं. या किल्ल्याला 4 वेशी होत्या. इकडं दक्षिणेला 2 आणि उत्तरेला 2. पलीकडं महादेवाचं मंदिर आहे, पुरातन असं महादेवाचं मंदिर आहे. अशा प्रकारचं हे गतवैभव असणारा हा किल्ला विभाग. पण कालांतराने आणि ह्या किल्ल्याच्या भोवती बाहेर हे होते पाण्याचे खंदक होते. ते पूर्ण पाण्याने खंदक भरलेले होते. फक्त 4 वेशीमधूनच या जायला प्रवेश होता. आणि त्या वेशींनासुद्धा मोठमोठे दरवाजे, लांब लांब खिळे आहेत, हत्तीच्या गंडस्थळात शिरण्यासारखे. असं हे किल्ला होता. आणि पूर्वी करमाळ या किल्ल्यातच होतं, नंतर बाहेर पसरलं गेलं कालांतराने. असं हे गतवैभव. आता किल्ल्याची परिस्थिती नामशेष होत गेलेली आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक किल्ले आहेत. परांडा किल्ला आहे, करमाळ्याचा आहे, आणि शिवाजी महाराजांनी 12-13 किल्ले बांधलेले आहेत. परंतु मागच्या सरकारच्या काळामध्ये दुर्लक्ष होत आलेले आहे आणि त्यांची पडझड झालेली आहे. तर त्याचं ते जतन व्हायला पाहिजे. गतवैभव शिवाजी महाराजांचं हे जतन व्हायला पाहिजे. आता ह्या भागामध्ये सगळे घरंदारं सगळे बांधून लोकांनी घेतलेले आहेत. वैभव पहिलं राजे लोकांचं काही इतर राहिलेच नाही. फक्त तट आहे, त्याची पडझड झालेली आहे. राहील का पुढच्या 5-50 वर्षात राहील का हे एक दगड साहेब पडत नाही. तुमच्या आपल्या काळाच्या सिमेंट आला ती माती ऐकत नाही. नाही, पण असंच ऊन वारा पावसाने पडणार ते, भूबक्षी मानव भूबक्षी निसर्गामुळं पडणारच. मग त्याच्यामुळेच म्हणलं ह्याला दुरुस्ती जर केली तर शिवाजी महाराजांनी जे काय केलं, इतिहास घडवला, त्याची जागृती होईल. पण हे दुरुस्त केलं पाहिजे पुरातत्व विभागाने. काय अडचण काय करायचं का नाही? पैसा घर सरकारने दिला पाहिजे. आणि हे कसं आहे, शिवाजी महाराजांनी काय केलं हे दाखवायचं प्रतीक आहे. ही किल्ले म्हणजे प्रतीक आहे हे. त्यातनं मग या नवीन पिढीला प्रेरणा घेता येते साहेब. आताची पिढी तल्लक आहेत, पण त्यांना काय पाहिजे, गायडन्स पाहिजे, प्रतीक दिलं पाहिजे. तुम्ही शिवाजी महाराज व्हा, संभाजीराजे तुम्ही व्हा, त्यांनी काय केलं, आपण काय करायला पाहिजे, हे पिढीला अनुकरण करण्यासाठी हे जतन केलं पाहिजे. ही आपली जबाबदारी बनते ना, किल्ल्याचं निसर्ग आपल्या किल्ल्याचं पवित्र राखण्यासाठी आपली काय जबाबदारी आहे? ह्या का प्रामाणिकपणे मी सांगतो, आजकाल जो तो आपलं घर आपला प्रपंच बघतो, आपला स्वार्थ बघतो. ह्याच किल्ल्यातले दगड घेऊन लोकांनी घरं बांधलेत, ह्याच किल्ल्यातले चिरे घेऊन लोकांनी घरं बांधलेत. मग हे जतन लोक करत नाहीत. आपलं बागलं बाद झालं. बरोबर. त्यासाठी अशी सामुदायिक चांगली भावना लोकांमध्ये नाही, म्हणून हे पडते. माझं घर झालं, इथलंच मटेरियल घेतलं, बांधलं, असं भावना हे नको. हे जतन व्हायला पाहिजे. आणि आता जतन करणं समाजाचं बी काम आहे, परंतु जास्त काम सरकारचं आहे आणि त्यांच्या हातात कायदा आहे. सगळं आहे, पण आपल्या लोकांना बी कळत नाही ना. आपण तुम्ही म्हणता की दगड नेतात आणि मग उद्याच्या किल्ला राहील का तुमची? मी खरं सांगतो, सगळी घरं किल्ल्यातली दगडांनी मातीची, ह्याच बुरुजाच्या. ही दगड माती घेऊनच लोकांनी बांधलेली सगळी. जवळजवळ 50 ते 60% घरं लोकांनी बांधलेली इथलंच घेऊन. आणि त्यामुळे पडझड झाली. तर हे जतन व्हायला पाहिजे. परांड्याचा किल्ला जसा चांगला आहे तसा करमाळ्यातसुद्धा किल्ला आहे, पण पडझड खूप झाली. ओळख राहील का आता? किल्ल्याचं संपुष्टात आला जवळपास. आता तुम्ही जेव्हा पहिल्यापासून इथंच राहिला? हो, माझं वय 80 आहे. 80 आहे. हो. पहिला किल्ला कसा होता आणि आता किल्ल्यात काय फरक आहे? पहिला किल्ला सगळा चिरेबंदीन चांगला होता, पण पडायला की लोकांनी काय केलं, त्याचे दगड ने, चिरे ने, घर बांध, भर ने, ते पडत गेलं शेवटी. तर ते काम वगैरे झालं का पहिले? काही सुद्धा काम झालं नाही. त्या राजे निंबाळकरांनी जेवढं केलं तेवढंच केलं. आता ह्यात वाढवणं, जनतेचा सहभाग सरकारचा नाही. आता सरकारने पुरातत्व विभागातून ती वेस्ट संपूर्ण आता बांधलेली आहे. हळूहळू ते जर केलं तर बरं होईल. आणि हे मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब त्यांनी हे मला वाटतं कृपया सुरू केले, हे जतन व्हायला पाहिजे म्हणून, असं मला वाटतं बरं का. आता फडणवीस साहेब करतील किंवा काय, पण करावं अशी आमची अपेक्षा आहे.
हिंदू समाजामध्ये जागृती निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराज जे होते, संभाजी महाराजांनी स्वतःचा प्राण त्याग केला त्याच्यासाठी, आपल्या ह्या राज्यासाठी. तसं सरकारने करावं आणि जनतेने त्याला सहकार्य करावं. म्हणजे माझे अशी एवढी हात जोडून नम्र विनंती आहे. हे जतन केले पाहिजे, तरच हे आपला म्हणजे पराक्रम आपल्याला पाहायला मिळेल शिवाजी महाराजांचा ह्यांचा. आता हे अतिक्रमण काढणं शक्य नाही ना आता काय आता शक्य नाही. पण मी म्हणतो अतिक्रमण जाऊ द्या, पण चारी बाजूनी रस्ते ही जरी तयार केले तर बस होते ना. तेवढं आहे. हां, किल्ला तुम्ही उभा केला तरी खूप जुने काही गोष्टी इथं आहेत का माहिती आहे? कशाच्या इथं म्हणजे 12 महा आहेत ना. ते आता कुठं काही स्थिती त्यांची नाही ना, आहे 12 आहे पलीकडे. इथं पण 12 आहे आता आहे. हा हां, आधी चांगल्या आहेत त्या 12 अजून, पण त्यातलं पाणी सगळं घाण आहे. कुणी यायचं आणि काय टाकायचं. काडीचं काम नाही झालेलं अजून. अजून 12 कुठल्याही पडलेले नाही. दगलेल्या चिरेबंदी दगडामध्ये घडलेल्या चांगल्या आहेत. पण आम्ही काय करतो, फुलं हार इतर घाण जाऊन काय करतो, टाकतो. आपण आता घटस्थापना केली, घट घ्यायचे कुठं टाकायचे शेवटी त्याचं 12मध्ये, मग ते पाणी घाण होतं ना. अशा प्रकारची दुरावस्था आहे. तर ही पुरातत्व विभागाने हे पूर्ण केलं पाहिजे. आणि करमाळ्याचं नाव रोशन होईल जर किल्ला व्यवस्थित राहिला तर. देवीचे मंदिर कसं आहे, लोकांनी वर्गणी करून आता परत बांधायला सुरुवात केली, चांगलं व्हायला नाही. तसं लोकवर्गणी करा, सरकारचं करा, पण करा. देवीचं मंदिरात चांगलं व्हायला लागलं, देणग्याला देतात लोक चांगल्या कामाला, तसं किल्ल्याला बी द्यायला पाहिजे. मी सुद्धा त्यात सहभागी देणगी द्यायला, कारण हे जतन होणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. ह्या लेकरांना काय दाखवतो, शिवाजी महाराज कसे होते, संभाजी महाराज कसे होते, ते कसे लढले, हे कसं दाखवायचं सांगा. हे तुमचं म्हणजे आता बघताय की तुम्ही टीव्हीला ह्याच्या सगळ्याकडे बघताय. हां हां तर जे सरकारी म्हणजे जे राज्य करतात आपले बरोबर, हां त्यांना फक्त नाव घ्यायचं महाराजांचं, शिवाजी महाराजांचं, अहिल्याबाईंचं, हो हो सगळ्यांचं नाव हो घ्यायचं. हो. पण कामाच्या बाबतीत काय नाही. ह्याच्याबद्दल तर नाव कोणाचं घेऊ नका बरं का. कोणतेही सरकार मागचं असो पुढचं असो काय, ती फक्त सत्ता टिकवण्याचं पुरतं करते बघा. बरोबर. सत्ता आम्हाला पाहिजे. मग असं नाही, सत्ता तुम्ही घ्या, परंतु हे पुरातत्व तुम्ही जतन केलं पाहिजे. किल्ले वगैरे हे सगळे काय असेल ते हे तुम्ही जतन केले पाहिजे तुम्ही. बरोबर. कारण तो आपला महाराष्ट्राचा इतिहास आहे, जागृत इतिहास आहे. तो जतन केला पाहिजे, सांभाळला पाहिजे, वाढवला पाहिजे, त्याची दुरुस्ती केली पाहिजे. सत्ता कुणाची असो कसं असो, पण त्याचा काहीतरी आपण केलं पाहिजे. असं होत नाही सध्या. त्यांच्या नावावर तुम्ही नाव घेऊन सत्ता मिळवता करता, हे सगळं मान्य आहे. ज्याच्या त्याचा कल आहे, ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे होऊ शकेल. पण हे टिकवायचं बघा कुठल्याही सरकारने. आपल्याला कुणावर टीका काय करायची गरज नाही आहे. हां, राम शिंदे साहेब तर माझे विद्यार्थीच आहेत. ते आडवा काढा बाबांचा आमच्या सगळ्यांचा आला पाहिजे. राम शिंदे साहेब तर माझे विद्यार्थीच आहेत. आणि त्यांना मी असे हजारो विद्यार्थी घडवलेत. माझे महाराष्ट्रामध्ये 3-4 कलेक्टर आहेत. या करमाळ्यातले सगळे डॉक्टर, इंजिनियर, वकील, व्यापारी, पुढारी माझे विद्यार्थी आहेत. असं म्हणजे तालुका गुरु म्हटलं तरी मला चालेल. अतिशयोक्ती त्यात काही नाही आहे. तर हे जतन होणं गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी खूप आपल्यासाठी केलेलं आहे.